गाइज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आजचा डे आहे स्पेशल कारण की उद्या आहे बर्थडे, बट आजचा डे स्पेशल आहे कारण की आजपासून सगळी तयारी स्टार्ट केली आहे. मी हेअरकटला गेले होते आणि मागून फक्त थोडेसे हेअर्स कट केले. मोठे हेअर्स असल्यामुळे आई यांनी प्रत्येक मला वॉर्निंग दिली होती की हेअर्स अजिबात कट करायचे नाही, म्हणून थोडेसे फक्त स्ट्रेट केलेत खालून आणि बँग्स कट केलेत. मला केरेटिन करायचं होतं पण युवी छोटी असल्यामुळे काहीच केलं नाही आहे. बघू आता 1 वर्षानंतर करूयात. आणि भूमी पण होती आमच्यासोबत, तर तिने पण केलं आहे हेअरकट. तिने पण सेम आपलं नॉर्मल कट केलं आहे, असं काही जास्त कळून येत नाही आहे. आणि ही छोटी युवी खूप शांत बसली होती मस्त तिथे हेअरकट करताना. आज आहे माझा बर्थडे आणि आता प्रतीक येणारच आहे. जस्ट येतच असेल, तो मला बोलला की 2 मिनिटात येतो वरती. तर आता इथून आम्ही कुठेतरी जाणार आहे सरप्राईजसाठी. बघूया तो कुठे जातोय. युवीला पण रेडी केलंय आणि आला वाटतं तो, मी बघते. हॅलो. प्रतीक माझ्यासाठी रोजेस घेऊन आलाय, खूप भारी दिसतात. तर आता थोडासा नाश्ता करतोय आणि मग आम्ही निघणार आहे सरप्राईजला. येणार तू कुठे नेणार मला माहित नाही अजून, आता बघूयात. खूप छान आहे. आम्ही आता डिसाईड केलं की आम्ही खाली कट करणार आहे केक. सो निघालोय. पण त्या फोटोशूट करूयात, व्हिडिओ काढूयात आणि लगेच निघूयात कारण की तो बोललाय लेट झालंय म्हणून. हा आहे माझा बर्थडे लुक. मी हा ड्रेस घातला. आता ट्रॅव्हलिंगमध्ये हा ड्रेस घालणार आता जाताना आणि तिकडे गेल्यावरती ड्रेस चेंज करतो. युवीचा पण तिकडे ड्रेस चेंज करणार आहे. आता करणार आहे केक कटिंग. युवी केक मागतीये. केक आम्ही लगेच संपवलाय. युवी केक मागते, तिला केक नाही दिलं रडतीये ती कंटिन्यू. तिला आम्ही स्वीट देत नाही, पण आज माझा बर्थडे मम्माचं म्हटलं की थोडस. आता कुठं जाणार आहे आपण? ऍटलीस्ट कुठं जाणार आहे ते तरी सांग. ओके. सो आता रस्त्यात ऑन द वे जाता जाता समजेलच आपल्याला की आपण कुठे निघालो. बघूयात. आम्ही आता म्हणजे लगेच येणार आहे संध्याकाळी, पण आमचा पसारा बघा. डिक्कीत पण थोडंसं सामान नाहीये. बेबी असलं की मग त्यांचं सगळं सामान वगैरे असतं, वस्तू असतात. खूप पसारा झालाय. एकच गोष्ट आम्ही जी मिस करतोय टीव्हीबद्दल म्हणजे त्याची केस. काय म्हणतोय? ऍक्च्युली आता या हायवेला लागल्यावरती ऑब्विसली कोणालाही समजेल की आपण कुठे चाललोय. म्हणून आजीला बोलले आपण मुंबईला चाललोय ना. म्हणजे तिकडेच कुठेतरी जाणार रोड, एवढं तर माहितीच आहे आता, तेवढं कळलंय मला. बट काय सरप्राईज आहे हे नाही माहिती. बघूयात. ते काही सांगितलं नाहीये मला अजून. मी थोडंच कट केले होते, ते पण खालून ट्रिम केलेत मी, जास्त लेवल केले. जास्त कट नव्हते केले, प्रतीला आवडत नव्हते आणि आईला पण नाही. त्याचं 2 दिवस सांगितलं असं कट केलं, कट केलं, पण नाहीच कट केले फक्त.
ती झोपली आहे. इकडे थांबलोय आम्ही स्टारबक्सला. इकडे आम्ही लास्ट टाइम पण थांबलो होतो. फूड कोर्टच आहे इकडे, सगळं मिळेल तुम्हाला. श्रीदत्त स्नॅक्स पण येते. लवकर आला तरी. थँक्यू. थँक्यू. वेलकम. मरीन ड्राईव्हच्या इकडे, तिकडे मरीन ड्राईव्ह आहे त्या साईडला, आणि इकडे कुठेतरी जायचंय आय गेस. तुम्हाला माहित नाही अजून कुठे चाललोय आपण. खूप छान व्ह्यू आहे. कोणतं हॉटेल आहे पते हे? डोम मरीन ड्राईव्ह. ऍक्च्युली तिथं वरती बेबीज अलाउड नव्हते म्हणून आम्ही खालच्या इथे येऊन बसलो, पण इथून पण व्ह्यू खूप सुंदर आहे. इंटरनॅशनल कॉन्टिनेंटल हॉटेल आहे मरीन ड्राईव्ह समोर. तिथं डोम मध्ये आम्ही बुकिंग केलं होतं, बट बेबीज अलाउड नव्हते, माहित नव्हतं, म्हणून आम्ही तिथं फोटो काढून फक्त खाली आलोय. आता इथं फर्स्ट फ्लोअर वरती आलोय. सनसेट होणारच आहे आणि आता खूप छान एक्सपिरियन्स होता. डोमचं राहिलं ऍक्च्युली आमचं, बट ठीक आहे, त्याच्यापेक्षा भारी झालं. फर्स्ट फ्लोअर वरतीच होतो आम्ही, सेम व्ह्यू होता, सगळं सेम होतं, पण वरती डोमचं एक वेगळं होतं क्लास. पण छान आहे, छान झालं सगळं. आणि आता तिथून निघालोय आम्ही. किती 8:30 झालेत. आता 1च्या आधी तर हेवी करायची काहीच इच्छा नाहीये, कारण की तिथं थोडंसं हेवी स्नॅक्स झाला होता. तर काय डिनर करायचं म्हटलं तर आम्ही आता मेकडीला थांबणार आहे आणि मग बघूयात, मग तिकडून घरी जाणार आहे. येताना ना एक गंमत झाली आमची, की दोघांनी मॅप लावला होता आम्ही, आणि प्रतीकच्या ह्याच्यावरती 8:30ला तिथून मुंबईवरून निघाल्यावरती रावेतला समथिंग अराउंड 10:30 पोचू असं दाखवत होतं, आणि माझ्या मॅप मध्ये 10:30 नाही 12-1 वाजता पोचू असं दाखवत होतं. तर 2 तासाचा डिफरन्स होता. चेक केल्यावरती कळलं की आपला जो नवीन ब्रिज झाला डिफरन्स आहे एवढा 2 आवर्सचा. म्हणजे आता आम्हाला लिटरली आम्ही इथून पुण्याहून मुंबई कसं गेलो आणि तिकडून कसं आलो ते समजलं नाही. त्या ब्रिजमुळे एवढा स्पीडने गेलो आणि आलो, काहीच ट्रॅव्हलिंग वाटलं नाही. तर जे ट्रॅफिक आहे मुंबईचं, नको वाटतं मुंबईला जायला, ते म्हणजे काहीच वाटलं नाही यावेळेस. जाताना पण आम्ही त्याच्यावरच गेलतो, येताना पण त्यावरूनच आलो. दोघं टाइमचं लुक पण खूप भारी आणि खरंच खूप एक्सपिरियन्स आहे. तुम्ही आली की एकदा नक्की एक्सपिरियन्स करा. आणि त्याचा टोल किती होता? 200-220च्या अराउंड काहीतरी टोल होता त्याचा. पण खरंच वर्थ आहे, तुम्ही बघा एकदा नक्की. एक्सपिरियन्स खूप छान होता. गाईज गुड मॉर्निंग. सो आज आहे 21 मार्च आणि मी आता इकडे आले होते आईकडे राहायला. तर आता मी माझ्या घरी परत चालले आणि मग जायच्या आधी आम्ही जाणार कुठल्या तरी कॅफेला इथेच जवळ. प्रतीक बोलला मला चहा आणि बन मस्का खूप आवडतो खायला, तर प्रतीक बोलला तसंच कुठलं तरी कॅफे आहे, तर तिकडे नेणार आहे तो मला. इथे जवळ आहे, मला आता आयडिया नाहीये, बेबी बघितल्यावर कळेल कुठं जातोय आम्ही. आता तिथे जाणार आहे, पण तिकडून घरी जाणार आहे. हे नवीन झालं, हे मला माहित नव्हतं.
इकडे खूप वेगवेगळे टाईपचे सिटिंग एरियाज आहेत. हे आम्ही एक असं बाल्कनी टाईप आहे तिथं आहे. नंतर खाली होतं म्हणजे मी तुम्हाला दाखवलं. तर आता ॲम्बियन्स खूप छान आहे यांचं. मागवले पहिले पनीर खिमा. प्रतीकने ट्राय केले आहे. तो तर म्हटलाय छान आहे ना रे टेस्ट. मी नाही ट्राय केलंय. मी आता फर्स्ट टाइमच आली तर बघू सांगते कसं आहे. माझं फेवरेट मागवलं बन मस्का. मी रोज 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 खाऊ शकते. मानसीला मिस करते मी. माझी फ्रेंड आहे बेस्ट फ्रेंड. तिला पण खूप आवडतं. आता मी ती आली ना की तिला नक्की घेऊन येईल इकडे या स्पॉटवर. प्रतीकला माहिती आहे मला काय आवडतं. बरोबर घेऊन आला मला. चांगला होता एक्सपिरियन्स आमचा. पनीर खिमा मागवला होता तो खूप छान होता. म्हणजे टेस्ट खूप चांगली होती. आणि जे आपलं हे होतं बन मस्कान ते थोडीशी टेस्ट वेगळी आहे. छान आहे एकदम. म्हणजे आवडली मला. ही पण टेस्ट आवडली. मी दुसरं इथलं खाल्लं तर ती मला जास्त आवडायची. पण छान आहे. इथली पण छान आहे टेस्ट. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि कॅफेचं हे म्हणजे लुक तर खूपच छान आहे. ॲम्बियन्स छान आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे खूप कम्फर्टेबल आहे. बेबी सोबत फॅमिली सोबत फ्रेंड सोबत यायला खूप जास्त कम्फर्टेबल आहे. तुम्हाला म्हणजे असं घरात बसल्यासारखेच फील येईल. पण खूप छान. डेकोरेशन पण त्यांनी सिम्पल येट असं क्लासी म्हणतो ना तसं केलंय. मला तर खूप आवडलं कॅफे. सगळ्यात चांगली गोष्ट जी मला आवडली ती म्हणजे कोवर्किंग स्पेस दिली आहे यांनी. आणि म्हणजे कसं तुम्ही इथं बसून पण काम करू शकता. आणि मग त्याच्यासोबत काहीतरी त्यांचे ऑफर्स वगैरे पण आहेत वाटतं. पॅकेज आहेत. ते मी काही विचारलं नाहीये. तुम्ही इथं येऊन त्यांना डिस्कस करू शकता. ते इथं येऊन काम पण करू शकता. सायलेन्स आहे म्हणजे एकदम. तुम्ही काही प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला. व्यवस्थित सगळं बसून तुम्ही काम पण करू शकता. यांच्या इथं सगळं आहे. खाण्याचं वगैरे सगळं सोय आहे. म्हणून काही प्रॉब्लेम नाही. मग नंतर या रोडने आमचं पुढे हॉस्टेल आहे जे आम्ही रेंटवर दिलंय. इथे फक्त बॉईज हॉस्टेल आहे. मी मागच्या थर्सडेला आले होते आईकडे आणि आता या थर्सडेला चालले. 1 वीक राहिले मी आईकडे. ऍक्च्युली मी केरेटिनसाठी आले होते आईकडे. बट तो प्लॅन कॅन्सल झाल्यामुळे राहिले. तरी मी आई म्हटली राहा म्हणून. आता आज चाललोय आम्ही घरी. आता बघूयात घरात काय पसारा करून ठेवलाय प्रतीकने.